देवाची प्रार्थना कशी करावी किंवा देवाकडे काय मागावे हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही. आपल्या समस्या अनेक असतात. आरोग्याच्या तक्रारी, आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील समस्या, भविष्याची चिंता, प्रियजनांचा विरह, मरणाचे भय अशी समस्यांची मोठी लिस्ट असते. हा सगळा पाढा देवापुढे आपण वाचत बसलो तर ती प्रार्थना न होता रडगाणे होईल. पण असा एक श्लोक आहे जो एकदाच मनोभावे देवापुढे म्हटला तर आपल्याला आपले मागणे अगदी थोडक्यात मागता येईल. श्लोक असा आहे, अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहान्ते तव सायुज्यं देहि मे परमेश्वरम. आपल्याला विनायातना सहज मरण यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनायासेन मरणम. आयुष्यात कुठलेही दुःख दैन्य नसावे, जीवन आनंदात जगता यावे यासाठी विना दैन्येन जीवनम. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा देह ठेवल्यानंतर मला परमेश्वराचे सायुज्य मिळावे, जन्म मरणातून सुटका व्हावी. म्हणून देहांते तव सायुज्यम. सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यावर किंवा मंदिरामध्ये देवाला नमस्कार करताना मनोभावे हा एवढा श्लोक म्हणून देवाला आपली प्रार्थना पोचवायची. देव आपल्या प्रार्थनेला नक्कीच साथ देईल.